हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहोत. भूमी अभिलेख विभागातर्फे मोठ्या प्रमाणात मेगा भरतीची सुरुवात झालेली आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत 900+ जागांची मोठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरीही जॉब अपडेट आज आपण सविस्तर बघणार आहोत. या एज लिमिट काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फीज किती असणार आहे, एक्झाम कधी होणार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरीही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर ही जाहिरात कधी प्रसिद्ध झाली आहे आणि इथे तपशील दिलेला आहे. ऑनलाईन अर्ज भरायची कालावधी ही दिनांक 1/10/2025 म्हणजे आजपासूनच ही ऑनलाईन एक्झाम फिलिंगची सुरुवात झालेली आहे आणि 24/10/2025पर्यंत ही शेवट तारीख असणार आहे. शेवटची तारीख आहे ही 24/10/2025. 24 ऑक्टोबरच्या आधी सर्वांना आपलं फॉर्म फिलिंगची प्रोसेस आटोपून घ्यायची आहे. शेवटच्या तारखेची वाट न बघता तुम्हाला ही फॉर्म फिलिंग प्रोसेस जी आहे ती सुरुवातीलाच कंप्लीट करायची आहे. परीक्षेची प्रस्तावना दिनांक इथे दिलेली आहे. प्रस्तावित दिनांक, परीक्षेची दिनांक म्हणजे परीक्षा 13-14 नोव्हेंबर 2025ला होण्याची शक्यता आहे. डेट पण इथं क्लिअरली दिलेलं आहे. बघूया यात काही चेंजेस होतात की ह्याच डेटला एक्झाम होणार. परीक्षेची प्रस्तावित दिनांक इथे क्लिअरली मेन्शन केलेली आहे. इथे लिहिलेलं आहे, नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेची दिनांकामध्ये बदल देखील होऊ शकतो. ठीक आहे, पण तुम्ही टेंटेटिव्ह एक्झाम डेट 13-14 नोव्हेंबर ही कन्सिडर करून चालू शकता आणि 24 ऑक्टोबरच्या आधी फॉर्म सगळ्यांना भरून घ्यायचा आहे. आपण पुढे बघूया डिटेल नोटिफिकेशन. भरावयाची पदे बघा, तुम्ही पुणे विभाग बघत असाल, पुणे विभाग, तर इथे एकूण 83 पदे आहेत आणि कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की कुठल्या कास्टला किती, वुमनला किती, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि हे पुणे विभागाची आहे. नेक्स्ट आपण बघू शकता मुंबई विभाग. मुंबई विभागामध्ये भरपूर जागा आहेत, 259 जागा आहेत. इथे पण कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन जागांचं दिलेलं आहे. अनाथांसाठी, दिव्यांगासाठी देखील जागांचं डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे. या विभागाला म्हणतात कोकण प्रदेश मुंबई विभागाची ही सेकंड विभाग आपण बघत आहोत. त्यामध्ये एकूण 259 जागा आहेत, भरपूर जागा आहेत. परत आहे तिसरं विभाग जे आहे, जे नाशिक विभाग आहे, त्यात 124 जागा आहेत. टोटल तुम्ही जागांचं डिस्ट्रीब्युशन स्क्रीनवर बघू शकता. भरपूर जागा आहेत या विभागात देखील. मुंबई विभागात तर खूप चांगल्या जागा आहेत. नंतर चौथा विभाग जो आहे तो छत्रपती संभाजीनगरचा आहे. त्यामध्ये पण खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत. 210 जागांची ही भरती आहे. कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता. महिलांसाठी देखील चांगल्या जागा आहेत. इतर मागासवर्गीयसाठी 16, EWSसाठी 11 आणि अराखीवसाठी 12 महिला आरक्षणाच्या जागा देखील बघू शकता. आणि खुल्यामध्ये पण चांगल्या जागा आलेल्या आहेत अराखीवसाठी. दिव्यांग आणि अनाथांसाठी देखील इथे जागा आहेत, स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. पुढचा 5वा विभाग आहे हा अमरावती विभाग. 117 जागांची ही मोठी भरती इथे आलेली आहे. वॅकन्सी तुम्ही डिटेल बघू शकता स्क्रीनवर. आणि पुढचा विभाग आहे हा नागपूर विभाग. यामध्ये एकूण 110 पदांची ही मेगा भरती आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज महिलांना किती आहेत, खेळाडूंना किती आहेत, इतर मागासवर्गीय, EWS सगळ्यांच्या जागांचं डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे. ओव्हरऑल प्रत्येक कॅटेगरीसाठी या वॅकन्सीमध्ये, या ज्या टोटल नोटिफिकेशनमध्ये सगळ्या कॅटेगरीला, सगळ्या विभागात म्हणजे जागा वाटप झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचे लोक हे अप्लाय करू शकतात. अशा प्रकारे आपण ही पूर्ण 903 जागांची जी ॲड आहे तिला सविस्तर बघितलेलं आहे की कुठल्या विभागाला किती जागा आहेत. आता आपण त्यांचे जे वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता जाणून घेऊ. बघा, इथे पहिले गट क भूकर मापक या पदासाठी ही टोटल ॲड आलेली आहे. आपण बघितलो की 903 ह्या जागा आलेल्या आहेत. आता आपण त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जाणून घेऊ. वयमर्यादा आहे 18, कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 38 एवढी वयमर्यादा या पदाकरिता भूकर मापकसाठी चालणार आहे. मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा असते आणि पदवी म्हणजे डिग्री असते. डिप्लोमा म्हणजे तुम्हाला डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग चालणार आहे किंवा लिहिलं आहे, किंवा म्हणजे ऑरमध्ये माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 2 वर्षाचं सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र
म्हणजे तुमचं 10वी झाल्यानंतर तुम्ही सर्वेक्षकचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल, ते लोकं देखील या पदाकरिता इलिजिबल आहेत. तुम्हाला कळतंय काय म्हणते मी. जर तुमच्याकडे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तरी चालणार आहे. जर तुमच्याकडे तुम्ही 10वी पास झाले आहे आणि त्यानंतर तुम्ही सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी इलिजिबल आहे. आणि दुसरी जी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते बघू. मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40, गतिशील शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र. आणि ही जी गोष्ट आहे, जे टंकलेखन विषय अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल. म्हणजे सध्या तुमच्याकडे इंग्लिश 30 आणि इंग्लिश 40 आणि मराठी 30चं सर्टिफिकेट नाही आहे, परंतु अशा व्यक्तींना सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सादर अर्हता धारण न केल्यास सेवेसून म्हणजे त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला कळलं का मी काय म्हणत आहे, की जर तुमच्याकडे मराठी 30 आणि इंग्लिश 40चं आताच प्रमाणपत्र नाही आहे, डिप्लोमा आहे आणि जे 10वी नंतर सर्वेक्षणचं जे सर्टिफिकेट आहे ते आहे, तर तुम्ही या पदाला इलिजिबल आहात. पण पुढे जाऊन ज्या दिवसापासून तुमची जॉईनिंग होणार आहे त्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे 30-40चं हे तुम्हाला त्यांना द्यायचं आहे. म्हणजे सध्या इलिजिबल तुम्ही आहात, पुढे त्यांना ते सर्टिफिकेट द्यायचं आहे. म्हणजे एकंदरीत असं आहे की आता तुमच्याकडे टायपिंग नसेल तरी तुम्ही BA झिजक या पदांसाठी इलिजिबल आहात आणि तुम्ही अप्लाय करू शकता हमखास. आणि ज्या तुम्हाला 30-40चे म्हणजे सर्टिफिकेटला तुम्ही नंतर पण इलिजिबल म्हणजे भरू शकता आणि देऊ शकता. आपलं सर्टिफिकेट नंतर पण आपण पार्ट टाईम करून जॉबसोबत तुम्ही त्यांना सर्टिफिकेट हे सबमिट करू शकता. परंतु एकच अट आहे, जे 2 वर्षाच्या आत तुम्हाला पास होऊन ते सर्टिफिकेट द्यायचं आहे, अन्यथा तुमचं पद तिथून जाईल. अशा प्रकारे आपण एज लिमिट तर बघितलेली आहे, पण आता इथे काही लोकांसाठी एज रिलॅक्सेशन दिली आहे, म्हणजे शिथिलता दिलेली आहे. प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. दिव्यांग जे पर्सन विथ डिसॅबिलिटी आहेत त्यांना 45 वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादा इथे दिलेली आहे. माजी सैनिकसाठी तुम्ही बघू शकता 3 वर्ष इतका म्हणजे ॲडिशनल त्यांना मिळालेलं आहे. आणि दिव्यांगासाठी 45 वर्षापर्यंत, अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत त्यांना अप्लाय करता येईल. खेळाडू उमेदवारांसाठी 5 वर्ष पर्यंतची अट शिथिल जास्तीत जास्त 43पर्यंत चालतील. भूकंपग्रस्तसाठी 45 आहे. आणि जे स्वातंत्र्य संग्राम सैनिक नामनिर्देशित पाल्य त्यांच्यासाठी जे 45 वर्षापर्यंत चालणार आहे. आणि बघा परीक्षेचे स्वरूप, आपण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, हे इथेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया थोडक्यामध्ये. जसं इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित. बघा तुम्हाला इथेच सांगितलेलं आहे बौद्धिक चाचणी व अंकगणित. इथे कन्फ्युजनचं काहीच गोष्ट नसणार आहे. बौद्धिक चाचणी प्लस अंकगणित हे तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे. आणि मराठी जसे की इंग्रजीचे 25, मराठी 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी व अंकगणिताचे 25. एक प्रश्न हा 2 मार्काचा राहिला आणि 50 गुण, 25 प्रश्न तर 50 गुण. अशा प्रकारे 200 गुणांची ही एक्झाम होणार आहे. आणि माध्यम तुम्ही बघू शकता, जे सामान्य ज्ञान राहणार आहे तुम्हाला, म्हणजे GK राहणार आहे, त्यासाठी मराठी व इंग्रजी या दोन्हीमधून तुम्हाला क्वेश्चन बघता येईल. आणि इथे टायमर पण दिलेला आहे, बघू शकता तुम्ही, टायमर आहे 30 मिनिट कालावधी असे दिलेलं आहे. अशी 120 मिनिटांची ही एक्झामचं तुमचं टाईम असणार आहे ओव्हरऑल. आता परीक्षा शुल्क जाणून घेऊ. मागास प्रवर्गासाठी 1000 रुपये फीज राहणार आहे आणि मागास प्रवर्ग राहणार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये. आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागू असणार नाही, म्हणजे त्यांच्यासाठी हे फ्री असणार आहे. वर दर्शवण्यात आलेली परीक्षा शुल्क हे बँक प्रोसेसिंगनी शुल्क वगळून आहे. म्हणजे बँकचे काही चार्जेस लागतील आणि म्हणजे 900 प्लस काही चार्जेस लागतील. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रोसिजर करून नंतर तुम्हाला ते फीज पे करायची आहे. म्हणजे त्यांनी सांगितले 900 प्लस काही चार्जेस, जसं GST वगैरे लागते, तर बँक प्रोसेसिंग चार्जेस लागतील यामध्ये. तर आता आपण सगळे सविस्तर डिटेल माहिती आपण बघून घेतलेली आहे की एक्झाम कशी कंडक्ट होणार आहे, परीक्षेचे स्वरूप आपण जाणून घेतलं आहोत, परीक्षा शुल्क आपण जाणून घेतली आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण बघितले आहे. एज लिमिट बघितली आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये काय आवश्यकता आहेत या सर्व बाबी आपण इथे जाणून घेतलं आहोत.
तर अशा प्रकारे डिटेल व्हिडिओसाठी आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे जाणून घेतली आहे की काय एलिजिबिलिटी, सर्वात महत्त्वाचा विषय असतो एलिजिबिलिटी चेक करणे, तर तो आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे. आणि सर्वांनी 24/10/2025च्या आधी जे फॉर्म आहे ते तुम्हाला संपूर्णपणे भरून घ्यायचे आहेत. तुम्हाला परत एकदा मी सांगते, पुणे विभागात एकूण 83 जागा आहेत, कोकण प्रदेशमध्ये म्हणजेच मुंबई विभागामध्ये 259 जागा आहेत, नाशिकमध्ये 124, संभाजीनगरमध्ये 110, अमरावतीमध्ये 117, नागपूरमध्ये 110, अशा टोटल 903 जागांची ही मोठी जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरीही न चुकता सिव्हिल डिप्लोमा आणि 10+ ITI सर्वेक्षणवाल्या प्रमाणपत्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी या न चुकता इथे अप्लाय करायचं आहे. आणि ही सरकारी नोकरी करण्याची एक सुवर्ण संधी तुम्हाला चालून आलेली आहे. तरी आपलं स्वप्न जे आहे ते सत्यात उतरवायची हीच वेळ. ह्या संधीला, ह्या ऑपॉर्च्युनिटीला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून यूज करा तुम्ही. आणि इथेच आपला हा व्हिडिओ आपण आज थांबवूया. आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.